पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा पाऊस होऊ नये, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत परिक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक पाण्यापासून वंचित आहे। नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे। विशेष म्हणजे याबाबत आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे। या भागात 400 ते 500 लोकवस्ती असून नागरिकांना रखरखत्या उन्हात टेकडीच्या खालून वरती त्यांच्या घरापर्यंत पाणी आणावे लागत आहे। तरी पण नगरपंचायत प्रशासन सुस्त असल्यामुळे अजून पाण्यासाठी किती खेटे घालायचे अशी विचारणा येथील तहानलेले नागरिक करीत आहे। आम्ही वार्ड नंबर 5 मध्ये राहणारे लोक होय, आमच्याकडे लक्ष कोणीच देत नाही। फक्त मतदान आलं की इकडे चक्रा मारते, तेव्हा त्याला सामटा सुमटा अंधार खुंदार काहीच दिसत नाही। आमची जो समस्या राहते आम्ही नगराध्यक्षापर्यंत जातो, नगरसेवकापर्यंत जातो की आमची समस्या पाण्याची हे करावा दूर। ते कानावरच घेत नाहीत। आम्हाला म्हणते की तुमच्याकडून होते ते करून घ्या। धवसा देतात आमच्या इकडल्या लोकांना की आमच्याकडून काहीच होत नाही, आम्ही काही करत नाही, तुमच्या इकडे लोक नंगे नंगे बोलतात, असे बोलतात। आमची उलट बदलामी करून टाकली येईन का तुमच्या इकडल्या बाया अशा आहेत तशा आहे। मग यांचं जीवार येते ते यायनं नळ सोडा, नाही तर मग ते लाईन पाईपलाईन तरी द्या दुसरी। आम्हाला कमीत कमी ह्या 2-3 महिन्यापासून खूप त्रास होऊन राहिला पाण्यामुळं। पाणी आम्हाला अजिबात मिळून नाही राहिलं आणि पुन्हा आणखी नगरपंचायतवाल्याले आम्ही बोलू म्हणू त्रासून गेलो। पुन्हा आणखी आमचं हे जे आहे आम्हाला पाणी द्या बा, तर ते नगरपंचायतवाले म्हणजे आम्ही काय करू, दुसरा पाईप टाकणार होते ते बी नाही सुद्धा करून देऊन राहिले। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 5 मधील श्री दत्त टेकडी परिसरात गेल्या काही वर्षापासून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। याबाबत जागरूक नागरिक धनराज राऊत यांच्यासह स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांना माहिती दिली। मात्र याबाबत पाण्यासारख्या समस्येवर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे। या क्षेत्रातील जलवाहिन्या कमी इंचीच्या असल्यामुळे ही जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे। काही दिवसापूर्वी या प्रभागातील नागरिक एकत्रित येऊन नगरसेवकांच्या घरी सुद्धा जाऊन पाण्याची समस्या सांगितली, परंतु अद्यापही त्याचा काहीच परिणाम झाला नाही। यामुळे आता आम्हाला कोण न्याय देणार अशी विचारणा येथील नागरिक करीत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।